सर, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की बा तुमच्या लेखनाची सुरुवात तुम्ही कशी केली किंवा तुमच्या लेखनाच्या प्रेरणा काय आहे. सर्वात प्रथम मी माझ्या लेखनाची प्रेरणा सांगण्यापूर्वी मी का लिहितो हा प्रश्न मी मलाच करत असतो. मग मी जेव्हा विचार करतो की मी का लिहितो आणि दुसरा प्रश्न त्याच्या सोबतच जोडून मी कुणासाठी लिहितो, हे दोन प्रश्न कुठलंही लेखन करत असताना मी मलाच विचारत असतो. मग मी मला विचारल्याच्या नंतर माझ्या डोक्यातून त्याची काही उत्तरं उद्भवली. मी का लिहितो तर त्याच्या पाठीमागची कारणं आहेत समाजाला प्रबोधित करणे, हे त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण. दुसरी गोष्ट, एकूणच जे वर्तमान वास्तव आहे, मग ते भारतीय पातळीवरचं का असेना किंवा जागतिक पातळीवरचं का असेना, यामध्ये मला या वास्तवामध्ये कुठेतरी विचारांचा अभाव त्यांच्या आचरणामध्ये असलेला मला पाहायला मिळतो. आणि मग मनाला असं वाटायला लागतं की आपण या लोकांना प्रबोधित केलं पाहिजे, या लोकांना यांचा आचारबंध आपण बदलवला पाहिजे. आणि तो बदलवायचा असेल तर यांच्या पाठीचा जसा कणा असतो तसं विचार आणि जीवनमूल्य ही यांच्या मनात आणि मेंदूत आपल्याला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला रुजवता आली पाहिजे. हा ध्येयवाद माझ्या लेखनाच्या पाठीमागे आहे. अर्थात मी पर्यायी दुनियेला जन्माला घालू इच्छितो आहोत. मला पर्यायी जग उभा करायचं आहे की जे जग माझं नाही, जे जग तुमच्या आमच्यासाठी जगण्याच्या लायकीचं नाही, उपयोगाचं नाही, अनेक प्रकारच्या व्यथा वेदनांनी बरबटलेलं हे जग कुठंतरी ते बदलवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी हवं असणाऱ्या जगाची आपल्याला निर्मिती करता आली पाहिजे. या पर्यायी जगाच्या निर्मितीसाठी मी मूल्यांतरित, जीवन मूल्यांतरित किंवा मूल्यांतरोत्तर जीवनाची माझ्या साहित्यातून प्रतिष्ठापना करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत असतो. आणि माझ्या लेखनाचीच प्रेरणा जर आपण विचारली तर माझ्या लेखनाची प्रेरणा घरी सुद्धा काही जबाबदाऱ्या असतील. तर मॅडम नेमका केव्हा लिहितात हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मला ह्या प्रश्न पडलाय की ह्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना जसं पुरुषांना फक्त घरी जेवण तयार झालं की जेवायचं असतं,
पण महिलांना घरच्या सुद्धा जबाबदाऱ्या असतात, मुलं बाळं असतात, नातलग असतात, बाकी इतर जबाबदाऱ्या असतात. त्या अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडून त्या लिखाणाला केव्हा म्हणजे वेळ देतात? नेमकं सकाळी लिहितात की संध्याकाळी लिहितात की रात्रभर बिचारा बसून लिहितात? तर हे मला मॅडमकडून जाणून घ्यायचं आहे की मॅडम नेमकं लिहायचा योग्य वेळ कोणता आहे? सर्वप्रथम शेंडमरे सरांचं थँक्यू. विद्यार्थ्यांना मी जशी दिसते तशी नाही आहे, कारण माझं जे लाईफ आहे खूप क्रिटिकल आहे. फक्त एक थोडं सांगते आधी. सर, मी 6व्या-7व्या वर्गात असायचे, म्हणजे आईवडील मला नव्हतं. आईवडील नसल्यामुळे माझं जरासं जीवन वेगळं होतं. आणि माझे आजोबा पाशराव गोरे हे माझ्या आईचे मामा, त्यांच्या मांडीवर बसून खूप मोठे लेखक आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा लेखक माझ्या आईचे मामा होते. त्यांच्या मांडीवर मी बसायची आणि ते मला गाणी ऐकवायचे. आणि मग त्यातून मला ती प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळता मी वाद्य स्पर्धा त्याच्यात एकदम टॉपर येत गेली लहानपणापासून तर अजूनही. आणि मग मी ते समोर चालू केली. पण मी लिहिताना फक्त मी काय करते, सपोज माझ्यावर काही कंडिशन आली असेल किंवा माझ्या जीवनात काही घटना घडली असेल, माझा लिहिण्याचा संबंध माझ्या मनाशी आहे, विषयाशी नाही. एनी सब्जेक्ट कोणतेही मी कोणतेही लिहिते. माझ्यावर एखादी घटना घडली तर मी त्याचं स्मरण करते पहिले, आणि त्या स्मरण केल्यानंतर त्याच्यावर मी लेखन चालू करते. माझं लेखनाची अशी वेळ नाही आहे की विशिष्ट रात्री असलं पाहिजे, सकाळी असलं पाहिजे. क्विक आहे, मला आठवलं पटकन लिहून ठेवते. आणि माझं जेव्हा कविता गिनीज बुक मध्ये गेली आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की माझी एक कविता आई नावाची गिनीज बुक मध्ये आहे. 2890 कविता आहे त्या काव्यसंग्रहात, आणि त्याच्यात माझी कविता समाविष्ट आहे. त्याच्यानंतर मला खूप आनंद झाला की आपल्याला खूप सारं लिहिता येते आणि लिहत गेली. मी सकाळी लिहिते, कुकर लावला आणि मला काही आठवलं की मी पेन घेते, आपली लिहत बसते. रात्री मी जेव्हा एकांतात असते, त्याच्यामुळे मी काही असं तुमच्यासारखं टीव्ही मोबाईल यांच्याकडे यूज कधीच करत नाही. मी तो माझा जो वेळ आहे मी तो साहित्याला देते, आणि माझं साहित्य मी कवटाळून घेते. माझ्या कविता वाचा तुम्ही, तुमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी पडेल, असं सुंदर मी लिहिते. आणि विषय झाला माझा की अभ्यासाकडे. जेव्हा मी शिकत होते तेव्हा मला पुस्तकं मिळाले नाही, त्या काळात मिळत नव्हते, मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं. मग मला असं वाटलं की मला पुस्तकं मिळाली नाही, त्याच्यासाठी मला किती खटोपट करावं लागते. मी जवळजवळ 100 ते 80 पुस्तकं वाचते बरं का. कधी वाचते सांगितलं मी, कधी वाचते मी. अर्धरात्री जागा तर मला माझा नवरा मिळाला लिहत बसते. म्हणजे असं नाही आहे की मी लिहित. मला कॉलेजमध्ये जेव्हा आवडी मिळाला, मला आठवलं की नाही एक छोटंसं कविता लिहून द्यावा, तरी लिहित बसते. समजा मला आज शेंडमरे सरांनी बोलवलं आणि मला त्या विषयावर स्मरण करायचं, मी चटकन लिहिते, क्विक लिहिते. आणि मी पुस्तकं लिहत गेली, आणि ज्या ज्या मुलांना पुस्तकं मिळाली नाही ते पुस्तकं मिळायला लागले. तुम्हाला माहिती आहे 1926 मध्ये कंझ्युमर इकॉनॉमिक्स पुस्तकं लिहिलं गेलं असं, 1926, जेणेकरून मी जन्माची होती. आणि जेव्हा मी तिथे पोहोचली त्या पायरीवर, तिथे पुस्तकच नव्हतं. आणि मला आयडिया आली, मी 2 दिवसात येते. मी स्मरण करते अभ्यास करताना, भांडे धुताना, कपडे धुताना, घराचं काम करताना किंवा स्वयंपाक करताना मी त्याचं स्मरण करते. काम झालं तर चटकन वहीवर उतरवते. अशा पद्धतीने मी स्मरण, माझं घर पण छान सांभाळते, माझं कॉलेज पण छान सांभाळते. मी सोशल वर्कर आहे. मी तुम्हाला माहित नाही सकाळी भाषण द्यायला जाते, दुपारी मी प्रॅक्टिकलला जाते, संध्याकाळी पुन्हा माझं स्पीच असते. मी भाषण द्यायला कुठेही जाते, कोणी बोलवा, कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता. त्या दिवशी मी चंद्रपूरला जाऊन आली सर, माझं भाषण होतं 3 जानेवारीला. तिथे गेली, रात्री तिथे थांबली, चंद्रपूरला भाषण दिलं, सकाळी आली अमरावती विद्यापीठात मीटिंगला गेली. म्हणजे मी सगळं इंग्लिश केलेलं आहे. असं इंग्लिश तुम्ही करू शकता, किंवा माझ्यापासून प्रेरणा जर नाही घेतली तरी माझा सल्ला घेऊ शकता. एक पेन कागद तुम्ही जवळ नेहमी ठेवत जा, आणि जे आठवलं ते लिहून ठेवत जा, आणि तुम्ही तुमच्या आवडी त्याला देत जा. मी कधीही लिहिते सर, मी कधीही लिहिते. स्वयंपाक करताना माझी भाजी मी ठेवून देते, मला आठवलं नाही तर पेन कागद घेऊन लिहत असते. रात्री अर्धरात्री मला एखादं कोटेशन आठवलं चटकन लिहून देते. फक्त मी तुमच्यासारखे मोबाईल किंवा टीव्ही किंवा इतर हा मला छंद नाही आहे. फक्त माझं साहित्याचा गंध आणि माझा नोकरी आणि माझं घर, असं सुंदर मी संसार करते. आज मी तुम्हाला एक मोठं समोर आणणार आहे, आणि त्याचं मंत्राचं असते सर मी उद्घाटन करणार. माझ्या आईचे मामाचे हरवलेले आहे साहित्य, ते मी पुनर्निर्मिती करणार आहे. आणि मी हरवले नाही पाहिजे. आज माझं या लायब्ररीत पुस्तक आहे, अमरावती विद्यापीठ पुस्तक आहे,
अमरावतीच्या ग्रंथालयात पुस्तक आहे. अनेक छान प्रश्न विचारला. सर्वात पहिले तुमचा अभ्यास पाहिजे आणि तुमचं मन पाहिजे. मला आता शेंगारे सरांबद्दल माहीत आहे तरच मी लिहू शकतो, त्याचं नॉलेज असेल तरच लिहू शकतो. कागदावर उतरवणं सोपं नाही, त्याच्यासाठी अध्ययन आणि तुम्ही सोशॅलिटीमध्ये त्या व्यक्तीला ऑब्झर्व करत राहता पाहिजे है ना. ऑब्झर्वेशन असलं पाहिजे त्या व्यक्तीचं. तो कसा आहे, कसा चालतो, कसा बोलतो, कसा बसतो, त्याचं नेचर काय आहे, कुठे थांबतो, कुठे चालतो, कुठे सिरियस होतो, कुठे हॅपीनेस होतो, हे सगळं त्या व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन असली आणि नॉलेज असलं आणि अभ्यास असला तरच आपण लिहू शकतो. या मुद्द्यानुसार सिलेबसनुसार पण कथा कादंबरी किंवा वैचारिक लिहिताना हा जो फरक आहे की वैचारिक लिहिणं वेगळं, कथा कादंबरी लिहिणं, काल्पनिक लिहिणं वेगळं, अभ्यासक्रमाचं लिहिणं वेगळं, तर हे थोडंसं हे जे वेगवेगळं लिखाण आहे या संदर्भातली एक चौकट थोडीशी तुम्ही विद्यार्थ्यांसमोर मांडली तर आवडेल. त्याला मी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी की ललित साहित्याची चौकट पूर्वीला हे कळून घ्यायचं असेल आपल्याला, प्रथमतः आपल्याला साहित्य या शब्दाचा अर्थच पहिल्यांदा जाणून घ्यायचा. साहित्य या शब्दाचा काय अर्थ होतो बरोबर? काही तुम्हाला माहिती आहे? कोणी सांगू शकेल? अनेक लोकांनी आजपर्यंत सांगितलं ज्याच्यामध्ये समाजाचं हित दडलेलं आहे त्याला आपण साहित्य असं म्हणतो. बरोबर आहे. आता या सामाजिक वास्तवामध्ये खरंच साहित्याच समाजाचं हित दडलेलं आहे असं जेव्हा साहित्याच्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे तेव्हा मला दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की सर्वच बरोबरीचे झालेले आहेत का, सर्वांचंच हित साधलं गेलेलं आहे का? तर माझं असं लक्षात यायला लागतं सर्वांचंच हित साधल्या गेलेलं नाही, सर्वच सहित नाहीत. कोणीतरी मागे आहे, कोणीतरी पुढे आहे, कोणी सामाजिकदृष्ट्या पुढे आहे, कोणी आर्थिकदृष्ट्या पुढे आहे, कोणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते पुढे असतात आणि कोणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते मागे असतात. म्हणजेच सहित म्हणजे बरोबर नाही. मग ते सहित नसतील, बरोबर नसतील, योग्यतेचे नसतील, बरोबरीने जात नसतील, मग साहित्याचा धर्म काय? साहित्याचा धर्म तोच असतो की सर्वांना बरोबरीत आणणे. पण प्रश्न हा आहे की सर्वांनाच बरोबरीत आणण्यासाठी समाजातील एखाद्याला हे वाटतं की हा बरोबरीत आला नाही पाहिजे, माझ्या हा बरोबरीत असला नाही पाहिजे. पण ज्याला ज्याला हे वाटतं तो काय करतो? तो वास्तव बिघडवत असतो. वास्तवाला जे हवं असतं तो त्या साहित्यातून येऊ देत नाही. पण इथपर्यंत जर आपण बरोबर असेल मग साहित्याचा धर्म कोणता? तर सर्वांना बरोबरीत आणणे, सर्वांना योग्यतेत आणणे, बरोबरीत नेणे. हा जर साहित्याचा धर्म असेल तर सरांनी विचारलेला जो प्रश्न आहे की एकीकडे ललितेतर साहित्य आहे आणि दुसरीकडे वैचारिक साहित्य आहे, या निकषाच्या आधारावर जेव्हा आपण विचार करायला लागतो ललित साहित्याची काय वैशिष्ट्ये असतात? ललित साहित्यामध्ये ही जी गोष्ट या वास्तवामध्ये या समाजामध्ये तुम्हाला दिसत नाही तिची प्रतिष्ठापना करणं, ती निर्माण करणं आणि सर्व समाजाला बरोबरीनं घेऊन जाण्याचा ध्येयवाद त्या साहित्यानं निर्माण करणं, ह्या त्या साहित्याचा धर्म असतो. मग ललित साहित्य हे मूल्यांवर उभं असतं. अर्थात ललित साहित्याच्या पाठीमागे दिग्दर्शकाची भूमिका,
रिलीज करत असतात. ललित साहित्याच्या पाठीमागे मूल्य ही दडलेली असतात आणि तेच ललित साहित्यातील आशयाला, त्याच्या अभिव्यक्तीला, त्याच्या भाषेला आणि त्यात येणाऱ्या एकूणच व्याकरणिक संरचनेला देखील काय करत असतात तर नाचवत असतात. आणि ललित साहित्य मुख्यत्वे सरते शेवटी कथेतून काय येतं, जीवनमूल्यच येतात, बोधच येत असतो ना, हे की नाही. कवितेतून काय येत असतो तर जीवनाचा मर्मार्थ त्यातून मांडलेला असतो. कादंबरीतून काय मांडलेलं असतं तर जीवनाचा मर्मार्थच मांडलेला असतो की मला हे असं जीवन नको आहे, मला असं जीवन हवं आहे, हेच मांडलेलं असतं ना. फक्त इतकंच की ललित साहित्यामध्ये स्वातंत्र्य असते, तसे वैचारिक साहित्यामध्ये देखील स्वातंत्र्य असते. परंतु वैचारिक साहित्य हा ललित साहित्याचा भाग असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ललित साहित्याचा वैचारिक साहित्य हा भाग असतो. आणि म्हणून वैचारिक लेखन करणं ही जरा गोष्ट कसरतीची आहे, चिंतनाची आहे. त्याला सतत या सामाजिक वास्तवातले प्रश्न भेडसावत असतात. त्याला वास्तवांतर करण्याची मनातून प्रचंड प्रवृत्ती निर्माण झालेली असते. जसे की सध्याच्या कालखंडामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे तो कोणता, तर आपण सर्व लोक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सत्तेखाली वावरत आहोत. हा अत्यंत महत्वाचा 21व्या शतकानं तुमच्या आमच्या पुढे उभा केलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे खऱ्या बुद्धिमत्तेचं काय, खऱ्या बुद्धिमत्तेचं काय हा प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाला पाहिजे. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवानंच निर्माण केलेली आहे आणि भांडवलदार लोक त्याचं पोषण करताना आपल्याला दिसतात. आणि आपल्याला किंवा जो भांडवलदार माणूस एखाद्या व्यक्तीकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करून तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं युटिलायझेशन करतो, त्याचा वापर करतो आणि तो जगभर पसरवतो, त्या सत्तेच्या आपण अधीन केलेले आहोत. त्याच्यामुळे एकूणच तुमचं जगणं, म्हणजे सामाजिक जगणं असो, आर्थिक जगणं असो, राजकीय जगणं असो, जातीतलं जगणं असो, कौटुंबिक जगणं असो, हे जगणं बिघडलेलं आहे. मग या बिघडलेल्या जगण्यावरती औषध कोणतं असेल तो प्रश्न कोणत्याही विचारकाला भेडसावणारा असतो. आणि मग यांच्यामध्ये एक तोल निर्माण करावा लागतो, समतोल उत्पन्न करावा लागत असतो. तर त्याही अनुरोधाने मी काही दिवसापासून झपाटलेला आहे. या संदर्भामध्ये 15 दिवसापूर्वी एक मी छोटेखानी लेख त्याच्यावर लिहिलेला आहे. कारण या कृत्रिम बुद्धिमत्तेनं तुम्हा आम्हा लोकांचे रोजगार मात्र हिरावून घेतलेले आहेत. आणि आज सर्व तरुण मंडळी पानफेऱ्यावर दिसते आहे, इकडे तिकडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेनं भ्रमाचा भास निर्माण केलेला आहे, परंतु वास्तवात तुमच्या हातामध्ये नोकऱ्या दिलेल्या नाही आहेत. आज शैक्षणिक क्षेत्र जे डुबत चाललेलं आहे त्याला देखील आपले हे पॉवर प्रेझेंटेशन्स आहेत, युट्यूबवरचे व्हिडिओ कारणीभूत आहेत, गुगलवरच्या जे काही टीचिंगचे हे असतात, टूल्स असतात, ते देखील त्याला कारण आहे. ही सर्व याची निर्मिती आहे. याचाच अर्थ सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्हाला हेरता आलं पाहिजे. आणि सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये जे चाललेलं आहे ते तुमच्या हिताचं आहे का हे तपासता आलं पाहिजे. आणि ते जर तुमच्या अहिताचं असेल, हिताचं नसेल, तर तुम्ही बरोबरीत कसे येणार आहात इतरांच्या. कारण समाजामध्ये एकच वर्ग नाही, एक वर्ग श्रीमंत आहे आणि दुसरा वर्ग गरीब आहे. या श्रीमंताच्या बरोबरीला गरीबाचा वर्ग आला पाहिजे ना. यांच्यामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, यांच्यामध्ये इक्वेलिटी आली पाहिजे. ही जर इक्वेलिटी आणायची असेल आणि एकीकडे गव्हर्नमेंट याच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त करून पाहत असेल तर तुम्हा आम्हा लोकांची, बुद्धिवाद्या लोकांची ही जबाबदारी नाही आहे का? आज प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची संख्या गळलेली आहे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण कमी झालेलं आहे. कारण तुम्हा आम्हाला घरबसल्याच
मोबाईलवरती काय करायला मिळतं ते शिकायला मिळत आहे. त्याच्यामुळे तुमचा आणि शिक्षकांचा संबंध तुटत चालला. या पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं त्याचे वेगवेगळे जे पैलू असतात, या पैलूंचं तुम्हाला निरीक्षण करून त्याचं विश्लेषण करावं लागत असतं. खरं तर कोणत्याही विचारकाला किंवा एखाद्या ललित साहित्यिकाला मूळ वास्तवापर्यंत पोहोचता येत नाही. मूळ वास्तवापर्यंत पोहोचता येत नाही ही त्यातली एक अडचण असते सर. परंतु त्याचा शोध घेणं हे सोडता येत नाही. कारण वास्तवामध्ये अनेक दृष्टिकोन असतात. वास्तवाकडे माणूस एकाच दृष्टिकोनातून बघू शकत नाही. तर या वास्तवाकडे माणूस आंबेडकरवादी दृष्टिकोनातून पाहू शकतो, मार्क्सवादी दृष्टिकोनातून पाहू शकतो, शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांच्या माध्यमातून देखील आपण या वास्तवाकडे पाहू शकतो. असे विविध पैलू असतात आणि या विविध पैलू ज्या साहित्यात मांडले जात असतील ते साहित्य काही अर्थाने त्या वास्तवाच्या जवळ जात असतं. आणि जे वास्तवाच्या जवळ जात असतं ते त्या वास्तवातलं सत्य मांडत असतं असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून वैचारिक साहित्याची जबाबदारी ही ललित साहित्यापेक्षा अधिक असते असं मला वाटतं. असं फ्रान्सिस बेकन देखील म्हणतो. बाकीचे जे काही विचारक लोक असतील तेही देखील या साहित्याला एक प्रकारचं होकायंत्र मानतात आणि ललित साहित्याचा बाब देखील मानतात असं मला नम्रपणे या ठिकाणी वाटतं आहे. तर हा भेद तुम्हाला लक्षात आला असेल. वैचारिक साहित्यामध्ये विचार हा अत्यंत महत्वाचा असतो. नेमकं काय असतं? हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. कारण माहिती आहे का, पब्लिश आता समजा सपोज एखादं माझं पब्लिश पुस्तक होत असेल, मी त्यांच्याकडे जाते, आपलं पहिले मटेरियल घेऊन जाते, त्याच्या आधी त्याच्याशी संवाद करते. सर माझं असं असं या विषयावर मटेरियल राहणार आहे आणि या कंटेंटनुसार मला ते मटेरियल पाहिजे. तर त्याच्याशी संवाद माझा चालू असतो. सपोज मी एक प्रस्तावना लिहिली आहे ना, प्रस्तावना लिहिल्यानंतर सांगते मी त्यांना असं असं प्रस्तावना लिहिली सर, याच्यात काही पाहिजे का, म्हणजे आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं तिच्यात. विशेष म्हणजे त्यालाही नॉलेज असतं बरं लिहायचं, कारण तो लिहून असते पुस्तकं. तर तो सांगतो मॅडम हा शब्द असा मला वाटतं की हा शब्द नको किंवा हवा. मी लगेच माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी मी संवाद साधते. मॅडम असं की समज हे सपोज असं असं असलं तर योग्य असेल तर योग्य, नसेल तर नाही. हे झाल्यानंतर मग मी त्यांच्याशी पुन्हा माझ्या प्रकाशकाला सांगते की सर हा इट इज ओके, हे आता बरोबर आहे, मग तुम्ही पुढे चला. तो चालताना पुढे चालताना समोर जेवढं आपलं पुस्तक लिहितो प्रकरणानुसार, जसं प्रकरण झालं तसं तो संवाद करतो आपल्याशी. तुमचं मॅडम एवढं प्रकरण झालं आहे, एवढे त्याच्यामध्ये कंटेंट आहे, मग मला असं वाटतं की याच्यामध्ये काही कंटेंट टाकावं किंवा वाढवावं. तर तो पुस्तक लिहायच्या आधी आपल्याशी कॉन्टॅक्ट मात्र जरूर करतो की तुम्हाला अजून काही ऍड करायचे आहे का. मग ऍड करण्यासाठी तुम्ही कोणते पुस्तक वापरता असं नका समजा. तुम्ही वेबसाईट करावे किंवा इन्फॉर्मेशन करावे. इन्फॉर्मेशन ही तुम्हाला कामात पडू शकते. फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला चोरायची नाही आहे. इन्फॉर्मेशनला तुमच्या डोक्याला इन्फॉर्मेशनमुळे चालना मिळते. इंटरनेटवरचं इन्फॉर्मेशन खराब नाही आहे, मी सांगते खराब नाही आहे. आता तुम्ही काय घ्यायचं ते तुम्हाला ते प्रकरणानुसार प्रत्येक प्रकरण लिहिताना तो आपल्याशी संवाद करतो, इतकं झालं तितकं झालं तितकं झालं. पण सर्व प्रकरण झाल्यानंतर जेव्हा प्रूफ पाठवतो तेव्हा सगळ्यात कठीण प्रसंग येतो. कारण तुम्ही सांगितलेलं, तुम्ही लिहिलेलं, त्यांनी टाईप केलं असं होत नाही. एकदा प्रूफ रिडिंग येतं, दुसऱ्यांदा प्रूफ रिडिंग येतं, चौथ्यांदा प्रूफ रिडिंग येतं. जर जास्तच प्रूफ रिडिंग येतच राहिले तर त्यांचे नात्यात वाद पडतो. सर मी तुम्हाला सांगितलं ना असं कसं काय दिलं, मग त्यांचं आमचं कंटेंट चालू असतं, प्रूफ पाठवणं चालू असतं, मग तो पुन्हा ओके करून पाठवलं. सगळं ओके जेव्हा होतं तेव्हा पुस्तक आमचं सेट होतं. आणि शेवटी मग आपल्या जे तिथून घेतलं, जे आम्ही ज्यांच्या लेखकाचं घेतलं त्यांचा मात्र नाममात्र उल्लेख असतोच. माझ्या प्रस्तावाने सुद्धा आणि संदर्भ सूचीमध्ये सुद्धा कुठून घेतलं, काय घेतलं, कोणतं पेज होतं, कोणत्या पेजवरून घेतलं, कोणत्या लेखकाचं, कोणत्या प्रकाशकाचं, हे सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यात असेल तर तुझं बुक बँडिंग होती. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे कव्हर पेज. अतिशय कठीण भाग. तुमच्या विषयाला साजेसं कव्हर पेज तोही देतो, तुम्हीही देता. मग तुमच्या दोघांचं जर कॉम्बिनेशन म्हटलं तर मग ते सांगतात हा विषय आहे, समजा कन्झ्युमर इकॉनॉमिक्स असेल तर तुम्ही कन्झ्युमर इकॉनॉमिक्स इमेजेस टाका,
नेटवर भरपूर येते, असं नाही नेटचं साहित्य आपल्याला उपयोगी नाही पडतं. मग मी त्याला सांगत असते की सर हा कंझ्युमर इकॉनॉमिक्सचा हा कंटेंट तुम्ही घेतला, पण आपल्याला चोरायचा नाही, त्याच्याशी संबंधित तुम्ही काही नेटवर्क कंटेंट करतायत असेल तर तेही शोधा. मग तो त्याच्याशी संबंधित एक कंटेंट करतो, परत मला माझ्याशी संवाद करतो, मला पाठवतो आणि मग आमचं पुस्तक बाइंडिंग होते. अशा पद्धतीने ही लेखनाची एक प्रत तयार होते. लेखनाचे हे 2 प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. तर या लेखनाच्या प्लॅटफॉर्म्सचा ते एक प्रमाण पद्धतीने कसा वापर करू शकतील त्याच्यात लिहिण्यासाठी थोडंसं एक एक्सपर्ट म्हणून या बाबतीत आम्हाला म्हणजे या विद्यार्थ्यांना काही माहिती मिळू शकेल का? निश्चितच सर. ऍक्च्युली युवराज सर नेहमी दरवर्षी ठीक आहे, मलाही काही रुचीच आहे असं मला हरकत नाही. रुचीच म्हणून बांधवांनो, 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यानच्या काळामध्ये मराठी भाषा पंधरवडा दिन हा दरवर्षी साजरा होतो. याही वर्षी तो येणाऱ्या 14 तारखेपासून जानेवारीपासून तर 28 जानेवारी या दरम्यानच्या काळामध्ये तो आपल्याला साजरा करायचा आहे. सरांनी अत्यंत महत्त्वाचा वर्षांकाच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रश्न निर्माण केलेला आहे की तुम्हा लोकांना लिहिता यायला हवं. त्या दृष्टीनं आज सकाळीच मी आमच्या विभागातल्या प्राध्यापक प्रति मुकुलकर मॅडम यांच्याशी संवाद केला, चर्चा केली आणि त्यांना म्हटलं की आता या येणाऱ्या पंधरवड्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना त्या पंधरवड्याच्या माध्यमातून त्यांना लिहित करायचं आहे. तर माझ्या डोक्यामध्ये अशा पद्धतीची संकल्पना आहे की या पंधरवड्याच्या निमित्तानं कविता कशी लिहावी, कशी लिहिली जाते, या अनुरोधानं एक कार्यशाळा एका तज्ज्ञाला बोलावून तुमची घेण्याचा माझा मानस आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट की या दरम्यानच्याच कालखंडामध्ये माझ्या डोक्यामध्ये असं आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून तर आज का गायब ज्या संविधानानं आपल्याला श्वास दिला त्या संविधानाच्या अनुरोधानं या वास्तवामधले अनेक संविधान विरोधी लोक संविधानाच्या उलट सुलट बोलताना दिसतात. अर्थात तुमच्या आमच्या जगण्याचे श्वास ते कापायला लागलेले आहेत. तुमचं जगणं तुमच्यापासून हिरावून घेत चाललेले आहे आणि म्हणून येणाऱ्या या वार्षिकांकाची थीम, कारण संविधानाला आता 75 वर्ष होत आले, बरोबर आहे सर? संविधानाचा हा अमृत महोत्सव आहे आणि म्हणून या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मी आणि माझे संविधान या पद्धतीची एक निबंध लेखन स्पर्धा आयोजित करावी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला निबंधाचे एका विषयी पुस्तकच नव्हतं आणि मला आयडिया आली. मी पुस्तकासाठी फक्त कॉलेज नाही, माझं कॉलेज तर सुंदर चाललंय, ते तर सोडूनच द्या. मी शासकीय ग्रंथालयात जाते, कोणत्या लायब्ररीमध्ये जाते, मी नेटवर फार कमी असते. मला ज्या ज्या गावात पुस्तकं दिसेल तिथे ती मी हिंडते आणि तिथले पुस्तकं गोळा करते, ते वाचते, ते मला प्रेरणा देतात, त्याच्यावरून मी लिहिते. आज 8 पुस्तकाचा माझा समाविष्ट आहे. अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 8 पुस्तकं, म्हणजे हे मला अभिमानाची बाजू लागते. कोणाला वाटतो की नाही, पण मला खूप आनंद होते. आज माझे जे असते आई वडील त्यांना किती आनंद झाला असतो. राज्यव्यापी इंटरनॅशनल कवितेमध्ये माझा कविता संबंध आहे. माझ्या कविता आईवर जास्त आहे आणि इमोशनल जास्त. मला कॉमेडी
किंवा दुसरी लिहिता येते. पण मला सावित्रीबाईवर लिहिता येते, बाबासाहेबांवर लिहिता येते, शिवाजी महाराजांवर लिहिता येते, ऑल सब्जेक्टवर लिहिता येते. फक्त मला 2 दिवस आधी सांगायचं शिंगारे सर मॅडम मला हे पाहिजे, मी 2 दिवसात देते. मी स्मरण करते अभ्यास करताना, भांडे धुताना, कपडे धुताना. आणि माझं जेव्हा कविता गिनीज बुकमध्ये गेली आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितली होती की माझी एक कविता आई नावाची गिनीज बुकमध्ये आहे. 2890 कविता समाविष्ट आहे. त्याच्यानंतर मला खूप आनंद झाला की आपल्याला खूप सारं लिहिता येते आणि लिहित गेली. मी सकाळी लिहिते, कुकर लावला आणि मला काही आठवलं तुम्ही पेन घेते आपली लिहित बसते. रात्री मी जेव्हा एकांतात असते, त्याच्यामुळे मी काही असं तुमच्याकडे टीव्ही मोबाईल यांच्याकडे यूज कधीच करत नाही. मी तो माझा जो वेळ आहे मी तो साहित्याला देते आणि माझं साहित्य मी कवटाळून घेते. माझ्या कविता वाचा तुम्ही, तुमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी पडेल असं सुंदर मी लिहिते. आणि विषय झाला माझा की अभ्यासाकडे. जेव्हा मी शिकत होते तेव्हा मला पुस्तकं मिळाले नाही, त्या काळात मिळत नव्हते, मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं. मग मला असं वाटलं की मला पुस्तकं मिळत नाही, त्याच्यासाठी मला किती खटोपट करावं लागते. मी जवळजवळ 100 ते 80 पुस्तकं वाचते बरं का. कधी वाचते सांगितलं मी, कधी वाचते मी अर्धरात्री जागायला तुम्हाला माझं नाव मिळालं लिहित बसते. म्हणजे असं नाही आहे की मी लिहित नाही. मला कॉलेजमध्ये जेव्हा अवधी मिळाला मला आठवलं की नाही एक छोटंसं कविता लिहून ठेवायला मी लिहित बसते. समजा मला आज शिंगारे सरांनी बोलवलं आणि मला त्या विषयावर स्मरण करायचं, मी चटकन लिहिते, क्विक लिहिते आणि मी पुस्तकं लिहत गेली. आणि ज्या ज्या मुलांना पुस्तकं मिळाली नाही ते पुस्तकं मिळायला लागले. तुम्हाला माहिती आहे 1900 प्रेरणा मिळाली वादग्रस्त अजूनही. आणि मग मी ते समोर चालू केली. पण मी लिहिताना फक्त मी काय करते, सपोज माझ्यावर काही कंडिशन आली असेल किंवा माझ्या जीवनात काही घटना घडली असेल, माझा लिहिण्याचा संबंध माझ्या मनाशी आहे, विषयाशी नाही. एनी सब्जेक्ट कोणतेही मी कोणतेही लिहिते. माझ्यावर एखादी घटना घडली तर मी त्याचं स्मरण करते आणि त्या स्मरण केल्यानंतर त्याच्यावर मी लेखन चालू करते. माझं लेखनाची अशी वेगळी रात्री नेमकं सकाळी लिहितात की संध्याकाळी लिहितात की रात्रभर लेखनाला बसून लिहितात, तर हे मला मॅडमकडून जाणून घ्यायचं. मॅडम नेमकं लिहायचा योग्य वेळ कोणता? सर्वप्रथम शेख मॅडम सरांचं थँक्यू. विद्यार्थ्यांना मी जशी दिसते तशी नाही, कारण माझ्यावर माझं जे लाईफ आहे खूप क्रिटिकल आहे. फक्त एक थोडं सांगते आधी. सर मी 7व्या वर्गात असेल, म्हणजे आईवडील मला नव्हते. आईवडील नसल्यामुळे माझं थोडंसं लिहून वेगळं होतं. आणि माझे आजोबा पाशा गोरे हे माझ्या आईचे मामा. बऱ्यापैकी फुटेज आहे, जसे सेल्फ इस्टीम संदर्भात, कॉन्फिडन्स बिल्डिंग संदर्भात, मोटिवेशन संदर्भात, स्ट्रेस संदर्भात, इतरही समजा काही अवांतर लेखन, काही कथा, थोडं काव्य संग्रह, कविता वेगवेगळ्या दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. बरेचशा आयडिया सुद्धा दैनिकांमध्ये प्रकाशित केल्या आहेत. एखाद्या 2 ओळी सुचल्या तर आपण कसं त्याचं शब्दात रूपांतर करतो. शब्दात लिहिलं म्हणजे झालं का, पहिल्या वेळी लिहिलं म्हणजे खेळ झालं का, ते प्रकाशन योग्य झालं का, त्याचं एडिटोरियल म्हणजे एडिटिंग कसं करायचं, किंवा ह्या सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत पुस्तक एखादी कल्पना डोक्यात येण्यापासून तर प्रत्यक्ष प्रिंट फॉर्ममध्ये पुस्तक तुमच्या हाती येण्यासंदर्भात किंवा या वाचन लेखनासंदर्भात जे जे काही तुमच्या डोक्यात प्रश्न असतील ते बिनधास्तपणे निडरपणे तुम्हाला या संदर्भात विचारायचे आहेत लेखकांना. आणि लेखक त्यावर समर्पक अतिशय मोजक्या उपभोक्ता अर्थशास्त्र या टायटलचं या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित आहे. त्यानंतर गृहव्यवस्थापन या विषयावर त्यांचं या टायटलवर त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. अवांतरमध्ये त्यांचं किरण काव्य संदर्भ हे सुद्धा पुस्तक प्रकाशित आहे. त्यांची बरीचशी पुस्तकं विद्यापीठाच्या PGला UGला अभ्यासक्रमाला लागलेली आहेत. त्या सुद्धा नामांकित लेखिका आहेत. सतत वाचन लेखन त्यांचं सुरू असतं. त्यानंतर आपल्या महाविद्यालयातल्या इतरही लेखकांचं सुद्धा डिजिटल बँकिंग नावाचं एक पुस्तक आहे, त्या आज आपल्याला उपलब्ध नाही. त्यानंतर ईश्वर सर आहेत, त्यांचं कॉस्ट अकाउंटिंग नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर कम्प्युटर फंडामेंटल्स नावाचं Thank you.